सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीये। आज 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। तर घराघरात मंडपामध्ये बाप्पा विराजमान झालेला आहे। 11 दिवस हा गणेशोत्सव तमाम महाराष्ट्रात साजरा होईल। पण मुळात श्री गणेशाला दुर्वा का वाहतात? दुर्वा बाप्पाला का आवडतात? दुर्वाचं काय नेमकं महत्त्व आहे? पौराणिक सुद्धा आणि अर्थात वैज्ञानिक सुद्धा। या सगळ्याविषयी जाणून घेऊया। अधिक आपल्याला या सगळ्याविषयी माहिती दिलेली आहे पंचांग करते दा क्रूज सोमण यांनी। पाहूया। नमस्कार। षोडशोपचार पूजा करायची असते। षोडशोपचार म्हणजे काय? तर 16 उपचार गणपतीला समर्पण करायचे असतात आणि त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात। आता हे 16 उपचार कोणते आहेत? तर जसं आपल्याकडे पाहुणा आला तर आपण त्याला काय करतो? या म्हणतो, स्वागत आहे तुमचं म्हणतो, त्यानंतर बसायला सांगतो, मग पाणी देतो, मग स्नान करायला देतो, वस्त्र देतो आणि मग भोजन देतो आणि त्याला नमस्कार करतो, गप्पा मारतो आणि जाताना पुन्हा नमस्कार करतो आणि मग तो पाहुणा निघून जातो। तसंच हा गणपती हा 16 उपचार अर्पण करायचे असतात त्याला, म्हणून त्याला षोडशोपचार पूजा। आता हे 16 उपचार कोणते आहेत? तर पहिलं म्हणजे आवाहन। आवाहन म्हणजे पहिल्यांदा गणपतीला या असं म्हणतो आपण, आवाहन। नंतर आसन, प्रत्येक शब्द आपल्याला बघा त्याचा अर्थ सांगतो, आसन। त्यानंतर पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि शेवटचा 16वा उपचार नमस्कार। तेव्हा हे 16 उपचारांनी गणपतीचं पूजन करतात, त्याला षोडशोपचार पूजा असं म्हणतात। आणि बघा तुम्ही इथे नैवेद्य जो असतो तो नैवेद्य आपण म्हणतो बोलताना, नैवेद्य दाखवला का? तर नैवेद्य दाखवणं नाही, नैवेद्य अर्पण करायचं असतं। प्रत्येक शब्द आवाहनम आणि शेवटी म्हणायचं की काही चूक झाली असेल तर क्षमा करा। एक गोष्ट लक्षात द्या, या 16 उपचारांचं जर आपल्याला करता आले नाहीत, पंचोपचार 5 उपचार करा, महत्वाचे तेवढे। परंतु जे करायचं ते मनापासून करायचं, श्रद्धेनं करायचं, भक्तीनं करायचं आणि तुमची मनाची एकाग्रता, पावित्र्यता पाळून हे सर्व पूजन करायचं असतं। पूजन का करायचं? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे यासाठी करायचं असतं। तेव्हा म्हणून हे 16 उपचार त्यांना अर्पण करताना मनोभावे करायचं असतं। आपल्याला मागते भक्ती ही खूप महत्वाची आहे। भक्ती पाण्यात मिसळली की त्याचं तीर्थ होतं, भक्ती अन्नात मिसळली की त्याचा प्रसाद होतो आणि भक्ती ही गीतात मिसळली की प्रार्थना बनते, भक्ती ही कामात मिसळली की सेवा बनते। ही गणेश पूजन हे भक्तीनं करायचं असतं। त्यामुळे इथे गणेश मूर्ती किती मोठी आहे, आपण सजावटीसाठी किती खर्च केला आहे किंवा 16 उपचारासाठी किती खर्च केला आहे याला महत्त्व नसतं, तर आपण किती भक्तिभावाने समर्पण हे करतोय याला महत्त्वाचं असतं। आणि म्हणून हे षोडशोपचार 16 उपचार अर्पण करून गणेश पूजन करायचं असतं आणि तसं ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। गणपतीला पूजनामध्ये दुर्वा आणि पत्री वाहतात। आपल्याला माहिती आहे दुर्वा का वाहतात? तर याच्या मागे एक कथा आहे। अनलासूर राक्षसाचा गणेशाने गिळून टाकलं, अनलासूर राक्षसाला, आणि पोट्याचा दाह व्हायला लागला, ही कथा आहे। आणि साहजिकच त्यांनी दुर्वा ऋषीमुनींनी त्याच्या मस्तकावरती अर्पण केल्या तेव्हा तो शांत झाला। दुर्वा हा शांत करतात असं त्या गणेश कथेमध्ये आहे। परंतु दुर्वा ही औषधी वनस्पती आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय। म्हणून गणपतीला 21 दुर्वा वाहतात आणि आपल्याला माहिती आहे या पावसाळी दिवसामध्ये दुर्वा सर्व ठिकाणी मिळतात, त्यामुळे दुर्वा वाहतात। तसंच 21 पत्री वाहतात। आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये केवडा पण आहे आणि इतर वनस्पती जी आहे 21 प्रकारची ती औषधी वनस्पती आहे।
आपल्याकडे आपल्या गावामध्ये औषधी वनस्पती असावी आणि ती लावली जावी, तिचं संगोपन केलं जावं, म्हणून ते गणेश पूजनात सांगितलेले आहे. औषधी वनस्पती आपल्या आयुर्वेदामध्ये त्याचं महत्त्व वर्णन केलंय. त्याच वनस्पती पावसाळ्याच्या दिवसात आपल्याकडे असतात आणि त्याच गणेशाला अर्पण करायच्या असं सांगितलंय. गणपती हा सुख करताय, गणपती हा दुःख हरताय, दुःख हरण करणारा आहे. तेव्हा म्हणून औषधी वनस्पती जर त्याला अर्पण केल्या तर त्या गावात त्यांची जोपासना केली जाईल आणि साहजिकच त्या औषधी वनस्पतीमुळे गावातील लोकांचं आरोग्य चांगलं राहील, हा त्या मागचा उद्देश आहे. गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक गोष्टी मागचा कार्यकारण भाव समजून घ्यायचा आणि तसा तो जर आपण घेतला ना तर आपल्याला आनंद होतोच, पण पुढच्या पिढीला, लहान मुलांना ते पटतं. कारण पुढच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगावं लागतं. तेव्हा ह्या पत्री आहेत, त्या औषधी वनस्पती आहेत. दुर्वा या औषधी वनस्पती आहे. आपण बघितलं असेल, मांजराच्या पोटात दुखायला लागलं की ते दुर्वा खातं. कॅट ग्रास असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तेव्हा हे औषधी वनस्पती या गणेश पूजनामध्ये वापरल्या जातात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.